खरं तर अनेकांकडे संपत्ती आहे भरपूर, परंतु दान करण्याची ताकद ही फार कमी लोकांकडे असते. त्यातील एक दानशूर व्यक्तिमत्व म्हणजे संजयदादा पाटील बॉस यांचा आपण आवाजाने उल्लेख करू. लवकरच एक मोठं स्टेडियम तुम्हाला मानगरच्या परिसरामध्ये छाया रिसॉर्टच्या अगदी बाजूला तुम्हाला पाहायला मिळेल. क्रिकेटसाठी नेहमी त्यांचं समर्पण राहिलंय. मग कोणताही संघ असो किंवा कोणतीही क्रिकेटची संघटना असो, कोणताही विभाग असो, प्रत्येकाला नेहमी त्यांचं योगदान राहिलं आणि असे एक दानशूर व्यक्तिमत्व बॉस तुम्ही त्यांना पाहता मैदानाच्या आतमध्ये. जाऊया सामन्याकडे. पहिली जोडी दाखल झाली आहे. रोहित पाटील आणि त्यांच्या बरोबरीने मैदानामध्ये आलेत ते म्हणजे प्रीतम पाटील. हे दोन फलंदाज बॉलिंग ट्रॅकमध्ये. गेम इज ऑन. बघा टाइम अलर्ट असेल. पहिल्या षटकासाठी बॉलिंग ट्रॅकमध्ये येतोय मिथुन दापोलकर. स्लॉक शिपचा प्रयत्न, क्रॉस बॅटेड फटका खेळायचा. मिथुन दापोलकर एक लेफ्टी, चांगला तेज तरार गोलंदाज. त्याच्या अगेन्स्ट मात्र अक्रॉस द लाईन खेळण्याचा हा प्रयत्न आपण पाहिला रोहितचा. निर्धाव चेंडू इथे पाहायला मिळाला. सुरुवात चांगली झाली असंच म्हणावं लागेल. 4 षटकांचा हा सामना आणि इथे मात्र पहिला डॉट बॉल टाकलाय. दोन ताकदवर संघांमध्ये ही लढत तुम्ही आता मैदानाच्या आतमध्ये पाहताय. यॉर्क केला बॉलला आणि इथे आपण पाहताय यश मिळालं ते म्हणजे मिथुन दापोलकर आणि भन्नाट वेगाने बॉल अगदी पायात टाकला. त्रिफा चीज झाला त्या ठिकाणी रोहित पाटील हा फलंदाज. यॉर्कर लेनपथ हा चेंडू आपण पाहिला. त्या ठिकाणी त्रिपाचीत झाला मैदानाच्या आतमध्ये. रोहित पाटील हा खेळाडू. इथे एक वेगळी स्ट्रॅटर्जी आपण या मॅचमध्ये पाहिली. मागच्या सामन्यामध्ये निखिल सोबत आदेश मते होता व तो रोहितला प्रमोट केलं टॉप ऑर्डरला आणि इथे मात्र वन डाऊनला संघाचा की प्लेअर आदेश मध्ये यावेळेस स्ट्रायकिंग एंडवरती आलाय. अक्षर एंटरप्राइजेस ओवळे विपक्ष मैदानामध्ये खेळतो. अगेस्ट 11 कानपोली. ओवळे म्हटलं की क्रिकेटची पंढरी, अनेक मोठमोठ्या स्पर्धा आणि नेहमी टेनिस क्रिकेटसाठी या गावाचं एक चांगलं योगदान आपण होताना पाहिलं असा हा गाव. या गावचे खेळाडू. फुलर लेन बॉल, फक्त बॉलला फ्लिक केलाय स्क्वेअर लेगच्या दिशेमध्ये. हा फटका पॉवर प्ले ऑन आहे. याचा योग्य वापर करताना मैदानामध्ये आदेश मते हा फलंदाज. चौकार होतो बॅटिंग करणाऱ्या कानपोली टीमला. सलग 2 डॉट बॉल खेळल्यानंतर प्रेशर आलं होतं आदेश मतेवरती आणि त्या प्रेशरमध्ये एक चुकीचा फटका त्याच्या बॅटमधून पाहिला. तो झेलबाद झाला. पण इथे आता एका निर्णायक सामन्यामध्ये एक मोठी इनिंग खेळण्यासाठी तो सज्ज झालाय. फुलर लेन बॉल. यावेळेस देखील आपण पाहिला कव्हर्समध्ये कॉपी बुक स्टाईल हा फटका खोदून काढला बॉलला. एक्स्ट्रा कव्हरला डीपमध्ये बॉल चाललाय. भरपूर वेगाने चांगली फिल्डिंग त्या ठिकाणी पण होताना पाहायला मिळाली. 1 रन आली. आयुष त्या ठिकाणी डीपमध्ये उभे होते आणि चांगली फिल्डिंग त्यांच्याकडून देखील पाहायला मिळाली. सिंगल आली. स्ट्राईक रोटेट झाली. स्ट्रायकिंग एंडला आता येतील प्रीतम पाटील हे फलंदाज. पहिलं षटक मिथुन दापोलकर हा खेळाडू. इथे आपण पाहता कव्हर्समध्ये पुन्हा एकदा उंच फटका खेळण्याचा प्रयत्न. अभिजित त्या ठिकाणी आय थिंक आहेत. जजमेंट चुकलं आणि पुन्हा एकदा मागच्या सामन्यामध्ये जे घडलं ते या सामन्यामध्ये घडलं. खरं पहिल्या सामन्यामध्ये आदेश मतेने हाच प्रयत्न केला स्ट्राईक रोटेटचा. तिथे देखील प्रीतम फसला आणि पुन्हा एकदा या क्षणाला देखील प्रीतम रनआउटचा शिकार झाला. बघा दोघांमध्ये ताळमेळ नाहीये. रनिंग द बिटवीन विकेटमध्ये थोडासा मागे राहिला हा खेळाडू आणि त्याच मुले की काय मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा रनआउटच्या स्वरूपात बाद व्हावं लागलं प्रीतम पाटील या फलंदाजाला. बघा सलग 2 वेळा प्रीतम त्या ठिकाणी रनआउटच्या स्वरूपात बाद झालाय. कधी कधी हे योगायोग चांगलं राहतं संघासाठी असं देखील म्हणतात. कारण पहिल्या मॅचमध्ये हा खेळाडू रनआउट झाला, तिथे सामना जिंकला कानपोली संघाने. परंतु इथे देखील तेच घडलंय. परंतु इथे संघ वेगळा, परिस्थिती वेगळी आहे. कारण समोर
अक्षरा एंटरप्राइजेस ओळे मध्ये खेळतो. नवीन खेळाडू चौथ्या आपण पाहता कानपोली संघाचे सर्व चाहते विजित तर 6 धावा खर्च केल्या आणि या षटकामध्ये 2 गडी बाद झाले. एक रनआउट सांघिक यश मिळालं आणि एक आपण पाहिला यॉर्करवरती त्या ठिकाणी रोहितला बाद केलं मिथुन दापोलकरने. इम्प्रेसिव्ह गोलंदाजी अफलातून सुरुवात या षटकामध्ये आपण इथे पाहिली. फर्स्ट ओव्हर कंप्लीट 6 धावा धावफलकावरती गडी बाद झाले 2. आता सेकंड ओव्हरमध्ये बॉलिंग ट्रॅकमध्ये येतात स्वतः बॉस. मोठं नाव कदा क्रिकेटची प्रचंड आवड वय वर्ष 40 ओलांडले 40+ क्रिकेट आपण त्यांचं अनेक वेळा पाहिलंय आणि आजही आपण पाहिलं रेग्युलर संघामध्ये ते चांगले योगदान देत आहेत. जबरदस्त असे हे खेळाडू बॉस बॉलिंग ट्रॅकमध्ये आलेत. समोर असतील आदेश मध्ये साईड आर्म ॲक्शन गोलंदाजी मलिंगा स्टाईलने ते बॉल डिलिव्हर करतात आणि नेहमी फ्लाईट चेंडूला फार कमी देतात. त्याचा ॲडव्हान्टेज त्यांना नेहमी मिळाला आहे. आता इथे कानपोली संघाचा आदेश मध्ये आणि त्याच्या बरोबरीने आपण पाहता मैदानामध्ये नितेश पाटील कशा पद्धतीने यांना बॉस यांना फेस करतील हे देखील पाहावं लागेल. बिग बॅटल नेक्स्ट मॅच दापोली विपक्ष भंगारपाडा. दोन्ही कॅप्टन इथे आपण रिपोर्टिंग करा. मिड इनिंगमध्ये आपण लगेच टॉसकडे वळणार आहोत. बॉस तयार. राईट आर्म राऊंड द विकेट. ऑन साईडमध्ये स्क्वेअर लेगमध्ये हा फटका सजवला. डीपमध्ये फिल्डर आहेत. सिंगल घेतली आहे. स्ट्राईक रोटेट केली आदेश मतेने. सिंगलच्या मध्ये धावसंख्येत वाढ होईल. 7 धावा धावफलकावरती या ठिकाणी पाहायला मिळतील. तगडी स्टारकास्ट दोन्ही संघांमध्ये त्यामुळे चांगलं बॅटल या सामन्यामध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. आणि आपण पाहिलं प्रवीण हळूहळू मैदानाच्या अवतीभोवती आता प्रेक्षकांची गर्दी ही वाढू लागली आहे. त्याचं कारण आहे रायगडमधील हे दिग्गज संघ तुम्हाला आजच्या रात्रीमध्ये खेळताना इथे पाहायला मिळतील. ज्यामध्ये खरं तर पहिला आपण सामना पाहिला विंधने कानपोलीने. पुढचा सामना ओळे धुतुम आणि लगेच दुसऱ्या फेरीमधला पहिला सामना इथे आपण पाहत आहे. खरं तर मैदानाच्या आतमध्ये कानपोली ओळे धीम्या गतीचा बॉल ॲक्युरेसी तुम्ही या चेंडूमध्ये पाहिली. फ्लाईट कमी दिली बॉलला परंतु इथे मात्र टप्पा अतिशय योग्य होता. फलंदाज द्विधा मनस्थितीमध्ये होते. बॉल फुलटॉसमध्ये खेळू की वेट करून मारू असा हा चेंडू त्या ठिकाणी टाकला आणि संभ्रमामध्ये पाडलाय. जबरदस्त कमबॅक. गुड बॉलिंग परफॉर्मन्स. बघा आजही त्यांची खरं तर ही स्ट्रेंथ तुम्ही पाहता बॉलिंगची चांगली आहे. हेलिकॉप्टर लुक दिला. ऑन साईडमध्ये हा फटका नितेशने सजवला. डीपमध्ये एका टप्प्याने बॉलला उचललाय मिथुन दापोलकर. पुन्हा एकदा त्या ठिकाणी असतील चांगला थ्रो पाहायला मिळाला. सिंगल आली. सिंगलच्या मैदानात धावसंख्येत वाढ होईल. एकूण धावा लागतील धावफलकावरती त्या म्हणजे टोटल 8 धावा. 8 धावा धावफलकावरती गडी बाद झाले 2. अक्षर एंटरप्राइजेस ओवे विपक्ष खरं तर अगस्त 11 कानपोली या संघामध्ये वेट अँड वॉच थांबले आणि त्यानंतर मात्र स्क्वेअर लेगच्या वरून ठोकलाय. आर पार सीमा पार षटकार. निर्णायक मॅच मध्ये खरं तर आता आपण पाहिलं आदेश मध्ये अफलातून फलंदाजी करतो. मी मगाशी उल्लेख केला या संघाचा हा की प्लेअर आहे आणि त्याला जास्त काळ विकेटवरती उभं राहावं लागेल आणि आपल्या संघासाठी धावा बनवाव्या लागतील. चांगली फलंदाजी. षटकार आला बॉसच्या अगेन्स्ट. 8 धावा आतापर्यंत खर्च केल्या बॉस या गोलंदाजाने. पुन्हा एकदा फुलरलेनचा बॉल ऑन साईडला बॉलला टर्न केला हलक्या हाताने मिड विकेटच्या दिशेमध्ये हा फटका सजवलाय. एक षटकार जरी आला तरी या षटकामध्ये जेवढं कौतुक करावं खरं तर संजय पाटील बॉस यांचं तेवढं कमी. वाखाणण्याजोगी अशी गोलंदाजी त्यांची या ठिकाणी पाहायला मिळाली. मनगरच्या अगदी निसर्गाच्या कुशीमध्ये आपण पाहिलं सुप्रसिद्ध छाया रिसॉर्ट. वेडिंग सेरेमनी अनेक इव्हेंट्स तुम्ही त्या ठिकाणी करू शकताय. त्यासाठी मात्र उपयुक्त असं हे ठिकाण. असं म्हणतात विरंगुळ्याचं एकमेव ठिकाण म्हणजे छाया रिसॉर्ट. हा डॉट बॉल इथे आलाय. लाऊड अपील होते आणि पंच सांगतात हा निर्धाव चेंडू. षटक संपलं. या षटकामध्ये संजय पाटील बॉस यांनी धावा खर्च केल्या फक्त आणि फक्त 9. पहिल्या षटकामध्ये आल्या 6. अशा एकूण 15 धावा धावफलकावरती 2 षटकांच्या समाप्तीनंतर लागलेल्या आहेत. गडी बाद झाले 2. नेक्स्ट असेल दापोली आणि भंगारपाडा. टीम कॅप्टन आपण टॉससाठी रिपोर्टिंग करा. समाधान पाटील बामण डोंगरी या ठिकाणी सामन्याचा आनंद घेत आहेत.
नेक्स्ट मॅच बिग फाईट पुन्हा एकदा पाहायला मिळेल. खरं तर एका बाजूने सिद्धेश भास्कर तर विशाल जितेकर अभ्या चेतन गोसावी ही खरं तर टेनिस बॉल क्रिकेटमध्ये तगडी स्टार कास्ट तुम्हाला पुढच्या सामन्यामध्ये पाहायला मिळेल. आणि त्याचबरोबर अंतिम सामना रातो के कातिल RCC पेठ आणि एका बाजूने जय हनुमान कामोटे अयांश 11 जय हनुमान कामोटे हा संघ तुम्हाला या स्पर्धेमध्ये खेळताना पाहायला मिळेल. तिसरं षटक अभिजित म्हात्रे बॉलिंग ट्रॅकमध्ये आलाय. पहिल्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर धाव फलकावरती आल्या फक्त आणि फक्त 15 7.50च्या सरासरीने. आणि ही सरासरी जर अंतिम षटकामध्ये राहिली तर ओळे संघासाठी ही फायदेशीर गोष्ट राहील. परंतु इथून 12 मध्ये आक्रमण करावं लागेल आदेशला. या षटकामध्ये बघा व्हेरिएशन पहिल्याच बॉलवरती करण्याचा प्रयत्न अगदी फ्लाईट दिली बॉलला परंतु अवे फ्रॉम द बॉडी. पंचांचा इशाराला वाईट बॉल. अतिरिक्त रन्स या ठिकाणी मिळेल बॅटिंग करताना अगस्त 11 कानपोली या टीमला. धावसंख्येत होईल वाढ 16 धाव फलकावरती इथे पाहायला मिळतील. 12 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 12 मध्ये जास्तीत जास्त धावा कशा करता येतील हा प्रयत्न आता आदेश आणि खरं तर आपण पाहणं नितेशच्या माध्यमातून डेफिनेटली पाहायला मिळेल. ऑन साइड मध्ये लाऊड अपील पंच सांगतायत हा बॉल थायपॅड वरती आदळलाय. हाईट फॅक्टर बघा, हाईट फॅक्टर ग्राह्य धरलं. अगदी मांडीवरती हा बॉल आदळला त्यामुळे पंचांच्या माध्यमातून अगदी अचूक आणि योग्य निर्णय तिथे पाहायला मिळाला. हाईट फॅक्टर देखील महत्त्वाचा परंतु कमबॅक अभिजितचं देखील तेवढंच चांगलं पाहायला मिळालं. धीम्या गतीचा तो गोलंदाज आहे पण त्याच्याकडे व्हेरिएशन आहे. टप्पा चांगला आहे. ओळे म्हटलं की कदर आपण पहिला संमिश्र पद्धतीची गोलंदाजी रोहन मुंगाजीचा आपण उल्लेख करू. आणि इथे आपण पाहताय अभिजितचा हा बॉल फटका फासलाय आणि स्वतःच्या फॉलोथ्रूमध्ये झेल पकडण्याचा प्रयत्न. झेल पकडली आहे कॉटन बोल्टच्या स्वरूपात मैदानाच्या बाहेर जाईल. आदेश मध्ये हा फलंदाज खरं तर हे कमबॅक आपण या ठिकाणी ओळे संघाच्या माध्यमातून पाहता. प्रवीण खरं तर आपण पाहिला अजनबी ओळे म्हटलं की एक मोठी दहशत गेले कित्येक वर्ष आपण या संघाची पाहिली परंतु अलीकडच्या काळामध्ये या संघाच्या बाटला बॅटपॅच आले. आयुष्यामध्ये चढ उतार हा नेहमी आपण पाहिला परंतु पुन्हा एकदा नव्या ताकदीनं कसं उभं राहायचं आणि कसं संघर्ष करायचं हे मात्र आजच्या रात्रीमध्ये या संघाने दाखवलं हेच मी या ठिकाणी म्हणेन. आणि एका बाजूने आपण पाहिला सातत्य टिकवणारा हा कानपोली संघ संघर्ष करतोय. चेतन मैदानामध्ये आलाय सामन्याचा गेम चेंजर. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. पहिले 2 बॉल धीम्या गतीने परंतु बॉस त्या ठिकाणी चांगली फिल्डिंग करतायत. बघा पायाने त्याने बॉलला थांबवलाय आणि धावा आपल्या संघासाठी वाचवल्या. मोठा फटका खेळायचा पण तिथे व्हेरिएशन. पेस व्हेरिएशन इज बेस्ट व्हेरिएशन. अप्पासाहेब डांगे यांच्याकडून आमच्या समालोचनासाठी 200 पारितोषिक आलं त्यांचा आम्ही हृदयाच्या अंतःकरणाचा आभार व्यक्त करतोय. बघा अभिजितचं हे षटक त्याने वेगवान बॉल टाकला चेतन समोर. आता चेतनला आक्रमण करावं लागेल. सफल झाले. बुंध्यामध्ये बॉल टाकण्याचा प्रयत्न यॉर्क केला परंतु लेग स्टिकच्या बाहेर चालला हा चेंडू आणि इथे मात्र अतिरिक्त रन्स मिळेल. थोडासा बॉल आतमध्ये असता तर कदाचित त्या ठिकाणी त्रिफळाचीत झाला असता. चेतन पाटील परंतु काय गोलंदाजी आहे. आदेश मतेच्या अगेन्स्ट धीम्या गतीचे बॉल चेंज ऑफ पेस परंतु इथे मात्र चेतन समोर वेगवान गोलंदाजी. परंतु चेतनचा बॅटचा स्विंग तुम्ही पाहिला असेल अक्रूर पाटीलच्या शेवटच्या बॉलवरती जो षटकार आला होता यॉर्करवरती भरपूर चांगला त्याचा बॅटचा फ्लो पाहायला मिळाला. हा तोच फ्लो इथे पाहायला मिळाला. डाऊन द ग्राउंड बॉलला उडवलाय लॉंग ऑफ आणि लॉंग ऑनच्या मधून सीमा पार षटकार. खरं तर आमचे हॉटेल व्यावसायिक त्यांच्याकडून पारितोषिक आमच्या समालोचनासाठी 200 रुपयाचा त्यांचा आम्ही आभार व्यक्त करतोय. प्रवीण या गुलाबी थंडीमध्ये आज क्रिकेटचा आपण सर्वजण मनमुराद आनंद घेत आहे. यूट्यूबच्या माध्यमातून खरं तर घर बसल्या प्रत्येकजण या स्पर्धेचा आनंद घेत आहे. फुलटॉस आहे आणि इथे पंचांचा कॉल आलाय. बीमर सिंगल पूर्ण केले. दुसऱ्यांचा प्रयत्न होईल. अतिघाई संकटात नाही. फंबल झाले शतरक्षक आणि तिथे मात्र सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट केलं. बघा या स्पर्धेचा नियम आहे कोणत्याही संघाला रिव्ह्यू नाहीये. ऑनफिल्ड अंपायर रिव्ह्यू घेऊ शकतील आणि त्यांचा निर्णय आता इथे आलाय. इट्स अ बीमर.
1+2 3 धावा. एक षटकार आल्यानंतर दबाव वाढला अभिजित वरती. हे खरं तर मानसिक दबाव तुम्ही या सामन्यामध्ये पाहताय. म्हणून मी म्हटलं या सामन्यातला गेम चेंजर जर कोण असेल तर तो चेतन पाटील आहे. सध्याच्या घडीला अतिशय चांगला आक्रमक खेळाडू. फ्रीट बॉल मैदानामध्ये चेतन पुन्हा एकदा तयार. धाव फलकावरती 26. व्हेरिएशन करायचा बघा, थोडासा दबाव वाढत चालला. आता पुन्हा एकदा वाईट बॉलचा इशारा आलाय. शरीरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न. अभिजित एक चांगला ऑलराऊंडर आहे या संघाचा आणि तो मात्र इथे कमबॅक करण्याचा प्रयत्न करतोय. डॉट बॉल आपण जर पाहिलं तर या ठिकाणी नक्कीच डॉट बॉल आला तर हा फ्रीट वाचेल आणि इथे मात्र फ्रीट कंपल्सरी पंच सांगतात. अजूनही फ्रीट कंपल्सरी 27 धावा धावफलकावरती. यॉर्क केला बॉलला आणि इथे मात्र ढकलला बॉलला. अगदी ड्राईव्ह केला लॉंग ऑफच्या दरम्यान. सिंगल घेतली आहे, क्विक सिंगल. तेवढीच चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली. सिंगलच्या मदतीने धावसंख्येत वाढ झाली. एकूण धावा आल्या धावफलकावरती 28 धावा. खरं तर आपण पाहिला या षटकातला हा शेवटचा बॉल आहे आणि टोटल 28 धावा धावफलकावरती. समोर पुन्हा एकदा नितेश पाटील किमान 40+ रन करण्याचा प्रयत्न राहील. अक्रॉस लाईन खेळण्याचा प्रयत्न परंतु दांडी गोल केली आहे त्या ठिकाणी अभिजितनं. चांगलं कमबॅक. लास्ट बॉलवरती विकेट घेतला आणि 3 षटकं या ठिकाणी संपली. 3 षटकांच्या समाप्तीनंतर एकूण धावा आल्या धावफलकावरती 4 गडी बाद 28. जर कानपोली संघाने हा सामना जर कानपोली संघ जिंकला तर साईगावचे अभिजित माद्रे आणि प्रशांत वाघपंजे यांच्याकडून 2000 पारितोषिक या कानपोली संघाला आलंय. त्यांचा आपण इथे आभार व्यक्त करूया. शेवटचं षटक नवीन फलंदाज मैदानामध्ये चाललाय निखिल पाटील. अभी नहीं तो कभी नहीं. चेतन पाटील आणि निखिल पाटीलला आता विस्फोटक अंदाज या मॅचमध्ये या षटकामध्ये दाखवावं लागेल. तेव्हाच एक चांगलं टार्गेट तुम्हाला या पहिल्या सत्रामध्ये सेट होताना पाहायला मिळेल. आणि जर का टार्गेट कमी आलं तर मात्र पुढच्या सत्रामध्ये डेफिनेटली कानपोली संघाला खडतर प्रवासाला सामोरं जावं लागेल. आणि एका बाजूने ओवळे संघ आपण जर पाहिला तर शेवटच्या क्षणापर्यंत हार न मानणारा हा संघ आहे. त्यामुळे चांगलं बॅटल तुम्हाला या सामन्यामध्ये पाहायला मिळेल. चला लगेच सामना सुरू करा. मी पुन्हा एकदा विनंती करेन दापोली संघाचा कॅप्टन आणि एका बाजूने मैदानाच्या आतमध्ये बंगारपाडा टीमचा कॅप्टन. दापोली संघाचा कॅप्टन आणि बंगारपाडा टीमचा कॅप्टन दोन्ही कॅप्टनला विनंती आहे आपण इथे आता टॉससाठी रिपोर्टिंग करा. आजच्या रात्रीमधला खरं तर बी लॉट्समधला हा तिसरा फ्रेश सामना तुम्हाला पाहायला मिळेल. सुरुवात झाली होती डी लॉट्सला ज्यामध्ये रॉयल उल्बेस संघाने तो सामना जिंकला तरगर संघाच्या अगेन्स्ट. त्यानंतर बी लॉट्सला सुरुवात झाली. लास्ट ओव्हरमध्ये गोलंदाजी मार्कवर येत आहेत अश्विन पाटील. राऊंड विकेट. लॉफ केला बॉलला. उंच फटका आहे. अंतर कापेल का तर नाही आहे. हा फटका फसला चेतनचा आणि हा मोठा धक्का बसला कानपोली टीमला. विकेट डाऊन. आपण पाहिला का तर विकेटची गरज होती या ठिकाणी ओळे संघाला. अश्विननं मात्र इथे विकेट मिळवून दिलाय. बघा अश्विनला देखील आता अष्टपैलू कामगिरी करावी लागते मैदानामध्ये. चांगली तो बॉलिंग देखील करतोय. ज्या ठिकाणी चेतनचा महत्वाचा त्या ठिकाणी विकेट मिळाला. धावसंख्या धावफलकावरती स्थिरावलेली आतापर्यंत 29. चेतन बाद झाला. चेतनने वैयक्तिक आपल्या संघासाठी 9 धावांचं योगदान दिलं. मागच्या सामन्यामध्ये अभाव 25 रन त्याने केल्या होत्या. तो मात्र खेळाडू 9 या धावसंख्येत योगदान देऊन मैदानाच्या बाहेर चाललाय. कॅप्टन सिद्धेश भास्कर विशाल जेतेकर यांचं इथे आगमन. दोन्ही संघाने एकाना पुढच्या मॅचसाठी आपण शुभेच्छा देऊया. मोठी लढत तुम्हाला इथे पाहायला मिळेल. नवीन खेळाडू मैदानामध्ये चालला विराज पाटील 7व्या क्रमांकावरती. इन ॲट नंबर 7. खरं तर आपण पाहिलं प्रवीण या कानपोली संघाची टॉप ऑर्डर ही पूर्णपणे कोलॅप्स झाली आहे, कोसळली. परंतु आता मधल्या फैतीले खेळाडू आहेत जे 6व्या 7व्या क्रमांकावरती आलेत. त्यांना एक सुवर्ण संधी या सामन्यामध्ये चांगली कामगिरी करण्याची. महत्वाचा हा सामना आणि आतापर्यंत धावफलकावरती 28 गडी बाद झालेले आहेत. 5 बॉलिंग ट्रॅकमध्ये अश्विन पाटील. 5 चेंडूचा खेळ बाकी. राऊंड विकेट. धीम्या गतीचा बॉल. अँगल बनवण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा आपण पाहिला उजव्याच्या बाहेर टाकला बॉल. वाईड आलाय. वाईड जरी गेला तरी काही हरकत नाही परंतु धावा कमी द्यायच्या आहेत. खरं तर आपण पाहता या रणनीतीने मात्र ही गोलंदाजी तुम्ही मैदानामध्ये अश्विनकडून देखील होताना पाहताय. वाईट बॉल 29 धावफलकावरती. नेक्स्ट बॉल ऑन साइड मध्ये हा फटका. चांगलं टायमिंग. परफेक्ट मिडलिंग झाला बॉल. प्रॉपर कनेक्टिव्हिटी या फटक्यामध्ये पाहिली आणि मिड विकेटला क्लिअर करणारा विराटच्या माध्यमातून आला हा विराट षटकार. जबरदस्त फटका. अगदी निर्णायक क्षणाला मात्र आता या धावा येत आहेत कानपोली संघाला. मी मगाशी प्रेडिक्शन केलं किमान 40+ जर धावा आल्या तर हा सामना बनेल. या सामन्यामध्ये तुम्हाला रोमांचकता पाहायला मिळेल कारण कानपोली संघाची बॉलिंग स्ट्रेंथ प्रचंड मजबूत आहे.
त्यामुळे ही मॅच रफ अँड टफ होईल, तीळ मात्र शंका नाही आहे. अश्विनला कमबॅक करावं लागेल. फुल टॉस आहे पुन्हा एकदा. बॉलर बॅक ड्राईव्ह हा फटका लॉंग ऑफचा फिल्डर मात्र अगदी त्या ठिकाणी ब्लॅक स्क्रीनच्या समोर उभा होता, त्याने मात्र बॉलला थांबवलं. सिंगल रन इथे मिळेल. बॅटिंग करताना अगस्त 11 कानपोली टीमला एका रनच्या मध्येने धावसंख्येत वाढ होईल. 36 धावा धावफलकावरती. या षटकातील पहिल्या इनिंगमधील काही चेंडूंचा खेळ बाकी आहे. मैदानाच्या आतमध्ये संघर्ष करतायत निखिल पाटील आणि त्याच्या बरोबरीने विराज पाटील. निखिलसाठी हा बॉल आपण पाहता पंचाने अगदी जमिनीला समांतर हात केलेत. वाईट बॉलचा इशारा. अतिरिक्त रन्समध्ये भर पडेल, एक्स्ट्रामध्ये भर पडेल, धावसंख्येत वाढ होईल. एकूण धावा आपण पाहता धावफलकावरती आहेत त्या म्हणजे तब्बल 37 धावा. थेंबे थेंबे तळे साचे या उक्तीप्रमाणे आता हा खेळ पुढे चाललाय. कमी धावांचे फटके पाहायला मिळाले. पुन्हा एकदा वाईड लाईनवरती. कधी कधी अतिजोशामध्ये एखादा खेळाडू वाईड बॉलला देखील त्या ठिकाणी मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न करतो आणि या इनिंगमध्ये हा 6वा वाईड बॉल आहे. म्हणजे एक्स्ट्रा रन किती बघा. एक बिमर बॉल देखील आला होता आणि 6 वाईड बॉल. फुल टॉस आहे. फ्लाईट डिले. लालसा त्या ठिकाणी दाखवली खरं तर फलंदाजाला मोह आवरला आणि मोठ्या फटक्यांचा. आणि इथे मात्र मिस टायमिंग हा फटका. मिथुन दापोलकर डीप मंदा अगदी मिडॉनच्या दिशेमध्ये आले, झेल पकडला आणि त्यानंतर मात्र निखिल पाटीलचा इथे विकेट मिळाला, तो म्हणजे ओले टीमला. पाहते SDC सूरज, तुम्ही यांना खरं पाहताय. उत्कृष्ट डीजे ऑपरेटर आणि खूप चांगलं संगीत तुम्ही त्यांच्या माध्यमातून ऐकताय. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहताय 8व्या क्रमांकाचा खेळाडू संगम पाटील दाखल झालाय. 8व्या क्रमांकावरती धावफलकावरती आतापर्यंत आहेत त्या म्हणजे 38. 3.4 चेंडूंचा खेळ संपलाय. या ठिकाणी प्रणय मात्र आमच्या ऑफिशियल स्कोअर त्यांच्या माध्यमातून माहिती मिळाली. पहिला विकेट आपण पाहिला खरं तर 0 धावसंख्येमध्ये पहिला तर रोहित. 7 या धावसंख्येवरती प्रीतम बाद झाला. 16 धावसंख्येवरती आदेश बाद झाला. तदनंतर 28व्या धावसंख्येवरती चेतन बाद झाला. 28 वरती लगेच नितेश बाद झाला आणि 38 या धावसंख्येवरती आता निखिल बाद झाला. 8व्या क्रमांकाचा खेळाडू संगम पाटील मैदानाच्या आतमध्ये. डाव्या हाताचा हा खेळाडू अश्विन टू संगम. बघा इथे फुल टॉसमध्ये चेंडू होता. लो फुल टॉस अगदी उजव्याच्या बाहेर टाकलाय आणि खूप चांगली गोलंदाजी. अश्विनचं कौतुक करावं तेवढं कमी. खरं तर या संपूर्ण इनिंगमध्ये सुरुवात मिथुन दापोलकरने चांगली करून दिली. फक्त 6 धावा दिल्या. बॉसने 9 धावांचं षटक टाकलं. इथे इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न. त्या ठिकाणी शॉर्ट थर्डमॅनला बॉल चाललाय. सिंगल घेतली आहे. सिंगलवरच या ठिकाणी खरं तर थांबावं लागेल. सिंगलच्या मदतीनं पहिलं सत्र संपलं आणि पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर धावा आल्या धावफलकावरती 39 गडी बाद झाले 6. आता येणाऱ्या 4 षटकामध्ये 24 चेंडूमध्ये तब्बल 40ची गरज. म्हणजे 10च्या सरासरीने पुढे जायचं आहे. आपण तत्पूर्वी जाऊया टॉसकडे. दोन्ही कॅप्टन मनोजी मात्र यांच्याकडे वळूयात आणि त्यानंतर पुढच्या सत्रामध्ये आवाज ऐकायला मिळेल तुम्हाला रॉकस्टार प्रवीण गायकर. तर नक्कीच मी विनंती करेन दापोली संघाचा संघनायक विशाल जेतेकर आणि बंगारपाडा संघाचा सिद्धेश वासकर. तर यापुढची आपल्याला लढत पाहायला मिळेल. आमचे स्पर्धेचे लाडके आयोजक मयूरदादा म्हात्रे यांच्या शुभ हस्ते मात्र टॉस केली जातोय. तर येथे मात्र आपण पाहू शकाल बंगारपाडा टीम्स आपण टॉस जिंकलत आणि ओलवेलोड विभागातील मानाची स्पर्धा मोरावे गावची नाईट स्पर्धा या स्पर्धेबद्दल आपण काय म्हणणार आणि आपला जो कौल जिंकलाय तर निर्णय काय असेल. आम्ही क्षेत्ररक्षण करू आणि स्पर्धा बघायला गेलं तर आम्ही पण पहिलेच नाईट केलतो ग्रामीणची आणि या विभागात मला पण वाटतं पहिलेच आणि अतिशय खूप चांगलं आयोजन आहे. आता विकेट पण चांगला आहे आणि ग्राउंड आउटफील्ड पण चांगलेच आहे. तर नक्कीच बेस्ट ऑफ लक आपल्याला बंगारपाडा टीम्स. आणि नक्कीच आपण टॉस जरी हरलं परंतु सामोरी टीम्स आपल्या एकता बंगारपाडा हा संघ आहे आणि या संघापुढे आपली कशा रीतीची फाईट असेल आणि दादा या आयोजनाबद्दल आपण काय म्हणणार. की बंगारपाडा संघ खूप चांगला आहे. गेले 2-3 वर्षात त्यांचे खूप चांगले खेळाडू तयार झालेले आहेत आणि आमच्या मला वाटते ग्रामपंचायतीतील आम्ही दोन्ही संघ आहोत पण बऱ्याच कमी वेळा आम्ही एकत्र अपोजिशनला लागतो म्हणून आम्हाला एवढे हेवे देवे माहीत नाही. बट कोण काय टाकतो हे आम्हाला एकमेकांना माहीत आहे. आणि स्पर्धेबद्दल बोलायचं झालं तर नक्की उलवानोड बोलल्यावर किरण पाटील नी जेव्हा आम्हाला फोन केला की एंट्रीसाठी फोन केला मी डोळे झाकून त्यांना एंट्रीला हो बोललो. कारण उलवानोडमध्ये कुठलीही टुर्नामेंट होती ती एक मला वाटते टुर्नामेंट खेळण्याजोगीच असते.
तर नक्कीच बेस्ट ऑफ लक आपल्याला दादा. आपण पाहिलं तर विशाल जेतेकर होते दापोली गावचे आणि बंगारपाडा या पुढची बिग फाईट पाहायला मिळेल. तत्पूर्वी पुन्हा एकदा मात्र उतरण्याला सुरुवात होईल, दुसऱ्या सत्राला सुरुवात होईल. जसं दुसरं सत्र चालू होईल पुन्हा एकदा आमचे रॉकस्टार प्रवीण गायकर येतील आपल्या समोर. थैंक यू रोशन, थैंक यू मनोज, थैंक यू किरण पाटिल सर. ये विनर वर्सेस विनर के बीच में ये लड़ाई आपके सामने नजर आती हुई कानपुली 11 टीम ने अगस्त 11 कानपुली टीम ने पिछले मुकाबले में रनों का अंबार खड़ा कर दिया था. 60 से अधिक रन बनाए थे, लेकिन इस वक्त इस मैच में अक्षरा एंटरप्राइजेस 11 ओवले टीम ने काफी शानदार तरीके से उन्हें रोका और पहले सत्र में बल्लेबाजी करते हुए रन बनाए 39 रन. 40 रनों की जरूरत होगी. शिवांश ट्रांसपोर्ट के ओनर मिस्टर अभिषेक दुबे सर, इनका भी आगमन हो चुका है. उनका हम स्वागत करेंगे इस प्रतियोगिता के माध्यम से. रोशन, जब भी कामोटी टीम खेलती है तो निकू और पारखिया कामले के लिए हर छक्के के लिए, हर विकेट के लिए उनकी ओर से इनामों की राशि रहती है और कामोटी टीम के सभी खिलाड़ियों के लिए भी उनकी तरफ से कैश प्राइज दिया जाता है. स्वागत है आपका. लक्ष्य है 40 प्रति ओवर में 10 बनाने पड़ेंगे. यहाँ पर अक्षरा एंटरप्राइजेस 11 ओवले टीम को एक बार गेंदबाजी के आंकड़ों के ऊपर नजर डालेंगे तो शानदार गेंदबाजी की पहले पावर प्ले में मिथुन दापोलकर ने, जो लेफ्ट हैंडर एक किफायती शीर गेंदबाजी के तौर पर हमेशा जाना जाता है, 6 रन 1 विकेट. उसके बाद बॉस यानी कि संजय पाटिल ने रन दिए 9. तीसरे ओवर में अभिजीत ने रन खर्च किए 13 और अंतिम ओवर में अश्विन ने रन खर्च किए 11. कुल मिलाकर बने 39 रन. जीत के लिए लक्ष्य है टोटल 40 रनों का. रोशन, आज कृष्णा पाटिल रिवर्स शॉट का MIDC का बेताज बादशाह थोड़े से इंजोर्ड है. काफी सारी घुटने में उनके खिंचाव आ चुका है और उसकी वजह से वो नहीं खेल पा रहे मैच का आनंद लेते हुए. कभी कभी एक आध मेन बैट्समैन टीम में नहीं रहता तो थोड़ा सा फर्क गिर जाता है. इस मैच में थोड़ी सी उनकी कमी जरूर भापी होगी कानपुली टीम को. तो चलिए मैच की तरफ. गेम इज ऑन. जो गेंदबाजों का संघर्ष था पिछले मुकाबले में, क्या वही संघर्ष अब करेगी अगस्त 11 गावदेवी कानपुली टीम. आरंभिक बल्लेबाज अश्विन पाटिल और साथी बल्लेबाज आप देख सकते हैं अभिजीत मात्रे. पहली गेंद टॉप एज लगा है, शॉट बैकवर्ड स्क्वायर लेग में खिलाड़ी तैनात. गुड कैच, पहला करारा छटका. के ऊपर बल्लेबाज को मात्र 0 के ऊपर डक यानी कि बिना खाता खोले मैदान से बाहर लौटे. 40 भले ही बने होंगे, लेकिन इस 40 के टारगेट को रोशन 80 बनाने का प्रयास करेंगे अगस्त 11 कानपुरी टीम के गेंदबाज. लेकिन अश्विन को यहां पर रुका रहना चाहिए था. वो जल्दी लौटे. पहले ओवर में आक्रामक इरादे के साथ बल्लेबाजी कर रहे थे और ये इरादे पूरी तरीके से उनके निस्त नाबूद होते हुए. रोशन, मनुष्य के दिमाग में 2 घोड़े रहते हैं, एक है निगेटिव, दूसरा है पॉजिटिव. जिसको ज्यादा खुराक दे दो ना, वही ज्यादा चलता है. सोच थोड़ी सी गलत थी यहाँ पर बल्लेबाज, मैं कहूंगा अश्विन की, जिन्हें पहले ओवर में संभल कर खेलना चाहिए था. 7-8 भी आते काम बनता. उनकी विकेट रहना ज्यादातर बहुत जरूरी था अक्षरा एंटरप्राइजेस 11 ओवले टीम के लिए. नए बल्लेबाज अजय गायकवाड़ इन एट नंबर 3. खाता नहीं खुला अभी तक अक्षरा एंटरप्राइजेस ओवले टीम का. तीसरे नंबर के पोजीशन पर बल्लेबाजी के लिए. और लाजवाब शॉट है, इनफील्ड के ऊपर से क्लियर किया था. लॉन्ग ऑफ में लगभग डीप में खिलाड़ी आए थे प्रीतम, कैच को नहीं लपक पाए. जब तक रोकेंगे तब तक अजय के पास और साथी बल्लेबाज अभिजीत मात्रे के पास समय था 3 रन लेने का. और इसी 3 रनों की मदद से अक्षरा एंटरप्राइजेस 11 ओवले टीम का खाता खुला है. बल्लेबाज अक्षय यहां पर अजय ने भी अपना खाता खोला. रन संख्या बनी है स्कोर कार्ड के ऊपर फिलहाल 3 रन. मैच काफी अच्छा होगा, इसमें कतई संदेह नहीं है, लेकिन एक अच्छी पार्टनरशिप की जरूरत होगी अक्षरा एंटरप्राइजेस 11 ओवले टीम के लिए. कठिन रास्तों से ना घबराए. कठिन रास्ते खूबसूरत मंजिल तक लेकर जाते हैं, लेकिन यहां पर देखेंगे विकेट जाने के बाद थोड़ा सा सावध पवित्रा लेते हुए अजय गायकवाड़. स्ट्राइक पर अभिजीत. इनसाइड आउट, इनफील्ड के ऊपर से कवर्स की दिशा में खेला हुआ स्ट्रोक. 2 खिलाड़ी दौड़ रहे जरूर. पावर प्ले है, मिलेगा फायदा. और कमाल का स्ट्रोक बल्लेबाज अभिजीत के बल्ले से 4 रन. तो विकेट हैट्रिक के लिए सुवर्ण मौका है. कल्पेश, अभिजीत मात्रे, साई और प्रशांत वाकपंजे साई,
इनके ओर से विकेट हैट्रिक के लिए 2000 का इनाम है कानपुली टीम के गेंदबाजों के लिए। लेकिन यहां पर शुरुआत काफी जबरदस्त देते हुए बल्लेबाज देख सकते हैं अभिजीत मात्रे 7 रन स्कोर कार्ड के ऊपर। इस बार भी अच्छा शॉट है, गैप ढूंढने का प्रयास, मिड ऑन के खिलाड़ी को बीट करते हुए लॉन्ग ऑफ का खिलाड़ी लॉन्ग ऑन में आकर गेंद को रोके, 1 रन लेने का पर्याप्त समय और इसी 1 रनों की मदद से टीम का बढ़ता हुआ स्कोर है टोटल स्कोर कार्ड के ऊपर 8 रन। जिस रन रेट के रिक्वायर्ड रन रेट के हिसाब से चलना है उसी की तौर पर यहां पर चलती हुई 2 बल्लेबाज, जो जीतेगा वो सीधा जाएगा तीसरे राउंड में। तो इस बार खेलना चाहते थे, गैप ढूंढने का प्रयास, डॉट बॉल की बिल्कुल समाप्ति होती हुई। देखिए हर रोज एक टीम सुपर 4 में क्वालिफाई की जाएगी, जो टीम जीतेगी उन्हें रुकना है तीसरा मुकाबला खेलने के लिए। अच्छा कमबैक मैं कहूंगा यहां पर गेंदबाज आदेश मते के द्वारा, जहां पर रन आ रहे थे और रनों को रोकने का प्रयास करते हुए। इस बार हवा में गेंद है काफी देर तक और इसी के साथ अजय गायकवाड़ के पारी का होगा खात्मा। और यकीनन चलिए अब थोड़ी सी पाबंदी होगी, जैसे जैसे समय बढ़ता जाएगा थोड़ा सा आवाज कम होगा, क्योंकि जो नियमों के तहत हमें चलना है वो नियमों का पालन करना भी बहुत जरूरी है। तो बिल्कुल आप देख सकते हैं ओवर की हुई समाप्ति, शानदार गेंदबाजी का प्रदर्शन, 8 रन बने स्कोर कार्ड के ऊपर, 2 विकेट के नुकसान के ऊपर। अश्विन पाटिल और अजय गायकवाड़ ये 2 बल्लेबाज मैदान से बाहर लौट चुके हैं, यानी कि अगस्त 11 कानपुर टीम की गेंदबाजी बिल्कुल काफी कसी हुई नजर आती हुई। जीवन का सबसे बड़ा गुरु वक्त होता है, क्योंकि जो वक्त सिखाता है ना वो कोई नहीं सिखाता। और यहाँ पर देखिए आप समय की चर्चा करेंगे तो निश्चित तौर पर साथ दे रहा है आप गेंदबाजों का, लेकिन जिस ओवर में हम 8 की चर्चा कर रहे थे वो 8 रन तो जरूर आ चुके हैं, लेकिन फिलहाल यहाँ पर जो विकेट लेने थे वो विकेट लिए। आदेश का ओवर समाप्त, नए गेंदबाज आएंगे गेंदबाजी के मार्ग पर। चेतन पिछले मैच के हीरो, बॉस ने काफी अच्छी गेंदबाजी की 2 मुकाबले में। यहाँ पर देखिए आप लगातार बड़े शॉट खेलने का प्रयास करेंगे या आपके लिए दिक्कतें होगी, इसी के लिए आप बेहतर है कि आप सिंगल डबल लेग के स्कोर बोर्ड को हिलाए रखें, चौके बीच में आएंगे, खास करके आपका विकेट रहना यह आपके लिए बहुत जरूरी होता है। ये सभी खेल के साथ खेलना भी बहुत जरूरी होता है। चेतन आएंगे लेफ्ट आर्म राउंड द विकेट से। इसके बाद तीनों के तीनों लेफ्ट हैंडर गेंदबाज आपके सामने नजर आएंगे। चुनौतियां को काफी बड़ी स्वीकार करना होगा और पहली गेंद के ऊपर ये डॉट नंबर आता हुआ। रन और गेंदों के बीच में फासले की चर्चा करेंगे तो फिलहाल 32 रन अभी भी चाहिए 17 गेंदों में इस मुकाबले को जीतने के लिए। एक चौका जरूर आ चुका है अभिजीत मात्रे के बल्ले से, थोड़ा शांत रखा है उन्हें भी गेंदबाजों ने, यानी कि एक सटीक मारा गेंदबाज। अच्छा शॉट है कवर्स की तरफ, खिलाड़ी गेंद के नीचे, कोई गलती नहीं, बल्लेबाज होंगे आउट। एक और विकेट जाएगा, कठिन परिस्थिति से गुजर रही है अक्षरा एंटरप्राइजेस 11 ओले टीम। तीसरा खिलाड़ी मैदान से बाहर लौटता हुआ। दबाव, पहले बल्लेबाज आउट हुए, आपने देखा अश्विन 0 के ऊपर, अभिजीत लौटे, उसके बाद तुरंत अजय गायकवाड़, इन्हें भी मात्र अभिजीत को यहां पर लौटना पड़ेगा। बहुत कठिन परिस्थिति नजर आती हुई। 32 रनों की अभी भी जरूरत है। इस तरीके के गलत शॉट खेलेंगे तो ये मैच से आपको हाथ धोना पड़ सकता है। पिछला मुकाबला आपने शानदार तरीके से जीता, माना कि कानपुर टीम की गेंदबाजी काफी ताकतवर है। सम्मानीय अमित पाटिल साहब, इनका भी आगमन हो चुका है। अमित भाई आपका स्वागत है इस प्रतियोगिता के माध्यम से। स्क्रीमर्स फैमिली मोरावे, बिल्कुल इनकी भी काफी बड़ी टूर्नामेंट आपको नजर आती है। अमित भाई स्वागत है आपका। चलिए नए बल्लेबाज आएंगे, प्रतीक पाटिल भाया, जिनका कुछ दिन पहले जन्मदिन धूमधाम से मनाया गया। शॉर्ट पिच लाइन की बॉल पुल करना चाहते थे, बल्ले और गेंद का संपर्क हुआ नहीं, डॉट बॉल समाप्ति होती हुई। प्रेशर झेल रही है चेतन पाटिल के इस ओवर में अभी तक एक भी रन नहीं है। एक बड़ा विकेट मैदान से बाहर लौट चुका है। कितना खतरनाक मारा कर रही है इस समय गेंदबाजी करने वाली टीम अगस्त 11 गांवदेवी कानपुली। गेंदबाज तैयार, वो जड़ में डालने का प्रयास, अपील की गई थी अंपायर की तरफ, लेकिन अपीलों में वो विश्वास कम था। रनआउट के तौर पर मिलेगा शिकार। एक बहुत बड़ा झटका जिसके ऊपर अक्षरा एंटरप्राइजेस 11 ओले टीम काफी हद तक निर्भर थी। वो उम्मीद का दिया था, वो उम्मीद का दिया भी मात्र मैदान में बूझता हुआ। विकेट जाएगा चौथा मैदान से बाहर। प्रसाद गायकवाड़ रिवर्स शॉट के बेताज बल्लेबाज जाने जाते हैं, लेकिन रनआउट के तौर पर शिकार बने और इसी के साथ
ये लगातार विकेटों का सिलसिला जारी। 8 रनों के ऊपर 3 विकेटें गिरी है। पहली विकेट शून्य पर थी। ये ओवर में अभी तक एक भी रन नहीं है। क्या पहला मेडन ओवर हो सकता है? इससे पहले हमने देखा कि जिस तरीके से विंदर टीम के गेंदबाज ने दमदार गेंदबाजी की थी और आखिरी गेंद के ऊपर चेतन ने छक्का दागा था। फिलहाल चेतन की सभी के सभी गेंदें कितनी खूबसूरत तरीके से रिलीज करते हुए, कभी यॉर्कर तो कभी शॉट ऑफ गुड लेन तो कभी पूरी तरीके से ऑफ स्टंप वाइड यॉर्कर, ये सभी के सभी गेंदें आपको देखने को मिली है। सूर्य धीरे धीरे निकलता है, ऊपर उठता है और दुनिया को प्रकाशित करता है। उसी तरह सब्र के साथ जो व्यक्ति आगे बढ़ता है वो एक दिन निश्चित ही ऊपर उठकर अपनी तकदीर बदलता है। क्या यहां से सब्र के साथ ये तकदीर बनाना चाहेंगे? फुल टॉस, अच्छा शॉट है, सिर्फ दिशा दी इस गेंद को, शॉट बैकवर्ड स्क्वायर लेके ऊपर से आयुष के बल्ले से आता हुआ शानदार हिट, 4 रन। जो गेंदबाज लगातार खतरनाक साबित हो रहे थे, यॉर्कर के चक्कर में गेंद गिरी फुल टॉस, तो उसका फायदा उठाया बल्लेबाज ने। 4 रन, 4 रनों की मदद से अक्षरा एंटरप्राइजेस 11 ओवली टीम का स्कोर है 12 रन। 28 रनों की बिल्कुल अभी भी आवश्यकता है। काफी बड़े यंगस्टर है ये खिलाड़ी, लेकिन देखेंगे कैसा होगा इनका आगे का मुकाम। क्लास है इस खिलाड़ी के पास। फंसी हुई थी टीम, टप्पे का इंतजार किया, बैकफुट पॉइंट के खिलाड़ी के ऊपर से खेला सीमा रेखा पार। बैक टू बैक 2 बाउंड्रीज। पहले ओवर में रन आए 8, दूसरे ओवर में रन आए 8, बने हैं 16। आप जीतने के लिए चाहिए आने वाली 12 गेंदें, 24 रनों की जरूरत। जो रन रेट था 10 का, वो अब प्रति ओवर 12 बन चुका है। बढ़िया कमाल की बल्लेबाजी, इसीलिए युवा जिगरबाज रहना आपकी टीम में भी बहुत जरूरी होता है। और यह युवा जिगरबाज पूरी तरीके से अपना दमखम दिखाते हुए आई गावदेवी चषक 2023 की ये शानदार नाइट टूर्नामेंट आपको नजर आती हुई, और खास करके इस टूर्नामेंट में एक आपको अच्छा क्रिकेट देखने को मिलेगा। असंभव को भी संभव सिर्फ आपकी सोच बनाती है, और वही सोच के साथ इस मैदान के ऊपर खेलना भी आपके लिए जबरदस्त होगा। 12 बॉल चाहिए जीतने के लिए, बिल्कुल 24 रनों की जरूरत। नियमों के तहत यहाँ पर थोड़ा सा साउंड का आवाज भी कम किया जाएगा, और यकीनन यहाँ पर थोड़ा सा पाबंदी होगी, क्योंकि हम जब भी उल्वे नोड में आते हैं, सिटी ऑफ उल्वे नोड, ये सपनों का शहर है, यहाँ पर सभी रूल्स को पूरी तरीके से नियमों का पालन करना पड़ता है। गेंदबाज तैयार, तो अच्छी गेंद थी, ड्राइव किया ऑफ साइड में, कवर्स की दिशा में खिलाड़ी आते हुए उठाएंगे, फील्ड करेंगे, तब तक 2 रन लेने का पर्याप्त समय था, और इसी 2 रनों की मदद से फिलहाल टीम का बढ़ता हुआ स्कोर है टोटल स्कोर कार्ड के ऊपर 18 रन। संयम के साथ फिलहाल यहाँ पर कमेंट्री करना भी जरूरी होता है, जहाँ पर लाउड स्पीकर को थोड़ा सा कम आवाज में रखा जाता है। तो मैच कैसा बनेगा ये आने वाला समय ही बता पाएगा आपको। आने वाली गेंदें बची है 11, जीतने के लिए चाहिए 22 की दूरी। चलिए ऑन साइड में मोड़ा, टैप किया इस गेंद को, डीप में खिलाड़ी आते हुए काउ कॉर्नर के रीजन में उठाएंगे, फील्ड करेंगे, दूसरे की कोशिश थी, मना कर दिया वहां पर बल्लेबाज आयुष ने, और भाई ने भी उस कॉल को स्वीकारा। 1 रन मिलेगा, 1 रनों की मदद से बढ़ता हुआ स्कोर है स्कोर कार्ड के ऊपर 19 रन। 10 गेंदें बची है, 21 रनों की फिलहाल जरूरत। देखिए दोनों भी टीमें हार मानने को तैयार नहीं है, एक को जीतना है, एक को मात्र इस मैदान से बाहर होना है। इसके बाद बंगरपड़ा और दापोली, 2 टीमों के बीच में एक कांटे की टक्कर नजर आएगी। देखिए ऑफ स्टंप वाइड यॉर्कर, इसीलिए ये गेंदबाज जाने जाते हैं, और कितनी सटीक ठिकाने पर ये गेंदबाजी का प्रदर्शन दिखाते हुए। 9 गेंदे 21 रनों की आवश्यकता। यूट्यूब के माध्यम से लगभग 1000 से अधिक दर्शक इस मैच के लिए जुड़े हैं। उन सभी दर्शक माई बापों का हम स्वागत करते हैं आई गावदेवी चषक मोरावे के इस बड़ी नाइट के टूर्नामेंट में। लेफ्ट आर्म ओवर द विकेट से तैयार, वो इस पार ऑफ स्टंप से ज्यादा बाहर है। अंपायर का ये वाइट बॉल का करार आता हुआ वाइट की मदद से एक्स्ट्रास खातों में बढ़ोतरी हो चुकी है, और इसे 1 रनों की मदद से बढ़ता हुआ स्कोर है 20 रन। आधा सफर तय कर लिया है, आधा सफर यहां पर बाकी होगा। कामयाबी के दरवाजे उन्हीं के लिए खुलते हैं जो इन्हें खटखटाने की ताकत रखते हैं। अब यहां पर कामयाबी क्या मिल पाएगी बल्लेबाजों को? शॉट लाजवाब है, कमाल का स्ट्रोक, सीधा मिड विकेट के ऊपर से खेला। 1 छक्कों की तलाश थी, वो तलाश मात्र पूरी करते हुए 6 रनों के साथ करेगी कमबैक, क्योंकि अब जीतने के लिए चाहिए 8 गेंदें, 14 रनों की जरूरत। 1 ओवर पिच गेंद ने खेल पूरी तरीके से बिगड़ा है, और जिस अगस्त 11 कानपुर टीम ने अपना फन उछला था, वो फन कुचलने का काम किया इस यंगस्टर बल्लेबाज आयुष मात्रे ने। केवल 17 या 18 साल के ये खिलाड़ी होंगे, और ये देखिए अंडर 18 का खिलाड़ी कितना दमदार परफॉर्मेंस देता हुआ।
तो इस बार देखना चाहते हैं कि कवर्स की तरफ मारने का प्रयास, डॉट बॉल की समाप्ति अंपायर की तरफ शक की बुनियाद से देख रहे हैं, लेकिन अंपायर के मन में कोई दुविधा नहीं है। डॉट बॉल की समाप्ति, एक ही एक डॉट बॉल इस मैच में बहुत ही निर्णायक होगी, क्योंकि 8 गेंदों में अब चाहिए और 7 गेंदों में चाहिए 14 रनों की आवश्यकता। तेरे गिरने में तेरी हार नहीं, तू आदमी है अवतार नहीं। गिर उठ चल फिर भाग, क्योंकि ये जीवन संक्षिप्त है, इसका कोई सार नहीं। ये मैदान के ऊपर जो बल्लेबाजी की है इस खिलाड़ी ने, उस बल्लेबाजी को जरूर हम सैल्यूट करेंगे। सुधीर तैयार, एक और अच्छा शॉट, जल्दी पिकअप किया इस गेंद को, स्क्वायर लेग सीमा रेखा बाउंड्री लाइन के बाहर, मैच में दिलवाया कमबैक। ओवर की समाप्ति, 3 ओवर के समाप्ति के बाद रन संख्या 32 रन, जीतने के लिए 6 गेंदें और 8 रनों की जरूरत। तो चलिए 6 गेंदों में चाहिए बिल्कुल 8 रनों की जरूरत। विकेट हैट्रिक लेने वाले गेंदबाज को अभिजीत मात्रे साई और प्रशांत वाकपंजे साई, इनके ओर से 2000 का इनाम है कानपुरी टीम के लिए, और कानपुरी टीम मुकाबला भी जीतती है तो उनके लिए टोटल 1000 का इनाम है। लेकिन अक्षरा एंटरप्राइजेस के बल्लेबाज तारीफ करेंगे आयुष मात्रे की, मुसीबत में खड़ा हो चुका है अक्षरा एंटरप्राइजेस 11 ओवले टीम के लिए। सटीक बल्लेबाजी, 2 छक्के इसके बल्ले से, 2 चौके निकले, 20 रनों के ऊपर ये शानदार बल्लेबाजी का प्रदर्शन दिखाते हुए। नए गेंदबाज आएंगे रोहन पाटिल, जिनके ऊपर बहुत सारी अपेक्षा होगी और इन अपेक्षा के ऊपर खड़े उतरना इनकी जिम्मेदारियां बनेगी। हमेशा याद रखना, बेहतरीन दिनों के लिए बुरे दिनों से लड़ना पड़ता है। ये बुरा वक्त आप कानपुरी टीम के लिए चला है, जो पहले 2 ओवर में वक्त बुरे थे, खास करके अक्षरा एंटरप्राइजेस व ओवले टीम के लिए, लेकिन बुरे दिन पूरी तरीके से टल चुके हैं। आप खुशी की लहर इनके खिलाड़ी कक्ष में नजर आती हुई। क्या रोहन भाई को रोकना चाहेंगे? एक युवा गेंदबाज एक अनुभवी बल्लेबाज के सामने आपने गेंदबाजी का आप प्रदर्शन दिखाएगा। फुल टॉस बॉल, अपना काम तमाम तो किया है जरूर, 1 रन पूरा, क्या दूसरे की मांग, फील्डिंग खराब है, उसका फायदा तुरंत उठाया इन 2 बल्लेबाजों ने। गुड रनिंग बिटवीन द विकेट, 2 खिलाड़ियों के बीच में एक अच्छी यहां पर रनिंग बिटवीन द विकेट देखने को मिली। रन मिलेंगे इस गेंद के ऊपर 2, अब आने वाली गेंदें बची है 5 और जीतने के लिए चाहिए 6 रनों की जरूरत। कमाल की फाइट, कमाल की फाइट, आखिर के क्षणों तक यह मुकाबला आपके सामने लड़ता हुआ। खुद की लड़नी पड़ती है जिंदगी की लड़ाई, लोग 7 कम ज्ञान ज्यादा देते हैं, 7 दिया है मैं कहूंगा यहां पर इस खिलाड़ी ने। शॉर्ट पिच लाइन की बॉल, डीप स्क्वायर लेग के रीजन में, फील्डिंग खराब है, गेंद जाएगी सीमा रेखा की तरफ 4 रनों के लिए, और आहिस्ता आहिस्ता ये अक्षरा एंटरप्राइजेस 11 ओवले टीम आप जीत की तरफ जाती हुई। 4 गेंदें 2 रनों की फिलहाल जरूरत है इस मुकाबले को जीतने के लिए। यस बिल्कुल, अब 4 गेंदें बची और 2 रनों की जरूरत। यहां पर गेंदबाज लेफ्ट आर्म ओवर द विकेट से हल्के हाथों से इस गेंद को बिल्कुल स्लैश किया है जरूर। 1 रन मुकम्मल और ये नो बॉल कॉल, ये सोने पे सुहागा, और इसी के साथ ये मुकाबला जीता अक्षरा एंटरप्राइजेस 11 ओवले टीम। हार्दिक हार्दिक अभिनंदन एंड हार्ड लक टीम। बात करेंगे अगस्त 11 कानपुली। तर आयुषने दमदार फलंदाजी केली आहे, तो ठरला या सामन्याचा सामनावीर, आणि आयुष गोल्डन ग्रुप यांच्या वतीने आपल्यासाठी 1000 रुपयाचा पारितोषिक आलंय। गोल्डन ग्रुप ओवले यांच्या वतीने आपल्याला 1000 रुपयाचा पारितोषिक, आणि सामनावीर देखील ठरलाय तो आयुष। व्हेरी गुड बॅटिंग। हॅलो, तर नक्कीच या सामन्याचा हिरो, मॅन ऑफ द मॅच आपण पाहू शकाल आयुष यावं आपण पारितोषिक घेण्यासाठी, आणि आयुषला हे पारितोषिक देण्यासाठी आपण आमंत्रित करूया मदन दादा म्हात्रे।